कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। दादा मला बोलायचंय तुमच्याशी। दादा मला माफ करा, मी तुम्हाला खूप दुखावलंय, पण तरी तुम्ही माझ्या सुखाचा विचार केला। नीरज सरांसोबत तुम्ही माझ्या लग्न लावून द्यायला तयार झालात। दादा, नीरज सर पण त्यांच्या आईचा विरोध डावलून माझ्याशी लग्न करायला तयार आहेत, पण मला हे मान्य नाहीये। दादा, हे असं कुणाचा विरोध पत्करून मला लग्न नाही करायचंय। जसं माझ्या लग्नासाठी माझ्या आईबाबांचा आशीर्वाद मला महत्त्वाचा आहे, तसं त्यांचा पण आशीर्वाद हवाच ना। निशी, तुझ्या विचारांचा आदर वाटतो मला, पण जी अट मॉमने समोर ठेवली आहे ती मान्य आहे मला। दादा, बाळा, मला कोणाच्या आईंचा अपमान करायचा नाहीये, पण तुला त्यांचा स्वभाव माहिती आहे ना, ते तुला त्रास देऊ शकतात। निशी, अगो, त्यांच्या घरातलं वातावरण जरा शहरी आपल्यासारखा नाही, पण आई, नीरज सरांना तरी कुठे काय सोपं होतं। त्यांनी माझ्यासाठी खूप त्रास सोसलाय। या गावचं, या मातीचं होण्यासाठी त्यांनी खूप कष्ट घेतले, अग्निपरीक्षा दिली आहे, आणि आता माझी वेळ। मला पण अग्निपरीक्षा द्यायला हवी, मलाही विश्वासाच्या कसोटीवर उतरायला हवं। दादा, त्यावेळेस मला तुमचा मनापासून आशीर्वाद हवा होता, आणि मी म्हणून त्यावेळेस लग्न केलं नाही। मग नीरज सरांना पण त्यांच्या आई वडिलांचा आशीर्वाद हवाच ना। जर त्यांनी मनापासून आशीर्वाद दिला नाही, तर मग या लग्नाला काय अर्थ आहे? दादा, मी त्यांचं मन नक्की जिंकेन। मला एक संधी द्या प्लीज। तुम्ही प्लीज काळजी करू नका, मी तिला कायम सपोर्ट करेन, लग्न आधीही आणि लग्नानंतरही। दादा, मला एक संधी द्या प्लीज, प्लीज मला परवानगी द्या। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।